धरणातून सोडलेल्या पाण्याबरोबर पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून येत आहे। त्यामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्रात पाण्यावर जलपर्णीचा थर आहे। त्यातून पाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटली असून ऑक्सिजन अभावी जलचरांचा जीव गुदमरतोय। इचलकरंजीतील बंधाऱ्यापासून पश्चिमेच्या दिशेला संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने व्यापल्याने नदीचं पाणी दिसतच नाही। दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी ही समस्या यावर्षीही कायम आहे। काठावर असलेल्या गावातील सांडपाणी आणि औद्योगिक रसायनयुक्त सांडपाणी अजूनही पंचगंगा नदीत मिसळतंय। त्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहेच। दरवर्षी उन्हाळ्यात नदी प्रदूषणाचा प्रश्न तीव्र बनतो। सध्या नदीची पाणी पातळी कमी झाल्याने धरणातून पाणी सोडण्यात आलंय। या पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी वाहून आली आहे। त्यामुळे इचलकरंजीतील बंधाऱ्यापासून पश्चिमेचं नदीचं पात्र जलपर्णीने व्यापलं आहे। या जलपर्णीला आता फुलं येत असून पाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटली आहे। पाण्यातील ऑक्सिजन प्रमाण कमी झाल्याने जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहेच। विविध कारणांनी पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतोय। आता तरी इचलकरंजीतील पंचगंगेचं नदी पात्र म्हणजे हिरवगार मैदान असल्यासारखं दिसतंय। नदीतील पाणी दिसतच नाही आणि जलपर्णीखाली वाढलेलं प्रदूषणही प्रशासनाला कळत नाही।